आपल्यासोबत आमदार महेश सावंत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सध्या किरण पावसकर यांचं वक्तव्य चर्चेत येताना पाहायला मिळत आहे। किरण पावसकर म्हणत आहेत, यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळा, मात्र त्यांनी पाळणा आहे का असं वक्तव्य जे केलेलं आहे। महेश सावंत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साधारणतः पाहतोय की एकंदरीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यांचं मत काय ते जाणून घेणार। महेशजी साधारणतः आपण पाहतोय किरण पावसकर म्हणत आहेत की हे पाळणाघर आहे का, कारण ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळायचं म्हटलं होतं। नाही पाळणाघर नाही, त्या ह्याला सांगा किरण पावसकरला स्वतःच्या काकाचा नाही झालाय, ज्यांनी मुंबईत आणला त्याला घराच्या बाहेर झोपवलेला, त्याला बाळासाहेबांनी वरती हे दिलं, म्हणजे थोडं डोक्यावर हात ठेवला आणि प्रभादेवीच्या मुलांनी त्याला साथ दिली म्हणून खंबाटामध्ये लीडर झाल्यानंतर भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस झाला। हे ज्या काटात खाटात तिथे उष्टा करतात अशी सवय झाली आहे पावसकर आणि कंपनी। नाही, अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान असणार का? अपमान म्हणजे हे बिळात बोलून बोलतात, ओपनली बोला ना, बघूया तुमच्यात दम असेल तर ओपनली बोला। या ज्या निधीचा मुद्दा उपस्थित करत खासदारांनी बंड पुकारला, त्यामध्ये असं म्हणत आहेत की निधी आहे का, मात्र खर्च झाली निधी आम्हाला सुद्धा निधी मिळत नाही म्हणून आम्ही पळून जाणार काय? त्यांना आता संजय दिना पाटीलला किती निधी होता आणि किती खर्च केला, हे उठतातच सकाळी संध्याकाळी 4 वाजता, लोकांची काय कामं करणार। दादर आणि बीकेसी मध्ये नव्या शिवसेना भवनाची त्यांना पाहिजे तिथे जागा शोधू दे आणि करू दे, त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्याच्यामध्ये आम्ही काय पडणार आहे।